नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण सर्वजण नमो शेतकरी योजनेच्या 9वे आणि 10वे जो दोन्ही हप्ते पेंडिंग आहेत तर त्या हप्त्यांची आतुरतेने वाट बघत आहोत. तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. जसं की सोशल मीडियावरती आपण अनेक तारखा ऐकल्या, कारण जून महिन्यापासून आपण नमो शेतकरी योजनेच्या तारखा ऐकत आहोत की 9वा आणि 10वा हप्ता या तारखेला जमा होणार. अगदी त्याच पद्धतीने नुकतंच 2-3 दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहिले. त्यामध्ये असं सांगितलं जात होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा जो पेंडिंग हप्ता आहे तर त्या दोन्ही हप्त्यांचे मिळून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 22 जुलै रोजी जमा होणार आहेत. आता आपण जर पाहिलं तर 22 जुलै होऊन गेलेले आहे, परंतु अद्याप मात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये कुठलाही हप्ता म्हणजे 9वाही नाही आणि 10वाही नाही असे दोन्ही हप्ते जमा झालेले नाहीत. मग खरोखर आता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना केव्हा मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आणि महत्त्वाचं म्हणजे हे हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी विलंब का होतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघताय, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10व्या हप्त्याची. आता राज्य शासनाला जर 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करायचा असेल तर राज्य सरकारला अनेक कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करावी लागणार आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर 22 जुलै होऊन गेलेले आहे. सोशल मीडियावरती माहिती सांगितली जात होती की 22 जुलै रोजी शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता, परंतु तसं झालेलं नाहीये. आपण या तारखा अनेक पाहिल्या, अनेक तारखा उलटून गेल्या, परंतु शेतकऱ्यांना तो हप्ता जमा होत नाहीये. आणि आपण जर पाहिलं आता जो की पीएम किसान योजनेचा हप्ता वितरण झालेला आहे, यामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे आपल्याला कमेंट्स आलेले आहेत की आम्हाला या अगोदर पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या दोन्ही योजनेचे हप्ते रेग्युलर भेटत होते, परंतु मागील हप्ता आम्हाला भेटलेला नाही. यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या चुका झालेल्या आहे. काही शेतकरी बांधवांची काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कंप्लीट झाली नाही किंवा मग तेथे अनकम्प्लीट दाखवत आहे, किंवा मग तुमचं जे आधार आहे ते तुमच्या बँकेला लिंक नसेल, त्यानंतर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल. कुठल्याही 4 कामांपैकी एक जरी कारण तुमचं नो राहिलेलं असेल किंवा चुकून तुमचं नो झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला यामधून वगळण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा मागील हप्ता हा भेटलेला नाही. त्यामुळे मित्रांनो, आता जो येणारा नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आहे, जे की 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे. या संपूर्ण शेतकरी बांधवांना आपल्या बँक खात्यामध्ये हे हप्ते येण्यासाठी म्हणजे कुठलीही अडचण न येता जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे. तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही ते चेक करायचं आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड हे यस असायला हवं. हे 4 कामे जर तुमचे यस असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हा जमा होणार आहे. जसे की आता आपण पाहिलं 9वा हप्ता पेंडिंग आहे, आता 10वाही हप्ता पेंडिंग पडलेला आहे, कारण आता नमो शेतकरी योजनेच्या 11व्या हप्त्याचा कालावधी हा सुरू झालेला आहे. अनेक दिवसांपासून 6 ते 7 महिन्यांपासून आपण या प्रतीक्षेत आहोत की आज शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता भेटेल, आज 10वा हप्ता भेटेल. परंतु आता जुलै महिना देखील संपत आलेला असताना शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जून महिन्यापासून शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघतोय की आम्हाला पेरणीसाठी असेल खते, बी बियाणे या खरेदीसाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल. कारण ही जी योजना आहे तर केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली, कारण शेतकरी बांधवांना शेतीसाठी मदत व्हावी यासाठी पीएम किसान योजना सुरू केली, ज्या योजनेतून शेतकरी बांधवांना 3 महिन्यानंतर 2,000 रुपये दिले जातात. आता या 2,000 रुपयांमध्ये शेतकरी बांधवांचं काहीही होत नाही. एक फवारणी आपली 2,000च्या प्लस असते, परंतु शेतकरी बांधवांना थोडीशी मदत होत असते. आणि त्याच धर्तीवरती राज्य सरकारने ही नमो शेतकरी योजना सुरू केली, जी की 3 महिन्यानंतर शेतकरी बांधवांना त्या योजनेचे 2,000 रुपये हे मिळत असतात. परंतु 8 हप्ते आपल्याला मिळालेले आहेत. 9वा आणि 10वा हप्ता पेंडिंग पडलेला आहे. जून महिन्यापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते की आज ना उद्या आम्हाला हा हप्ता भेटेल. आजची स्थिती जर आपण पाहिली, शेतकरी बांधवांचं मत जर आपण जाणून घेतलं नमो शेतकरी योजनेबद्दल, तर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की या योजनेचा लाभ आम्हाला वेळेवर का भेटत नाही. आता यामध्ये राज्य शासनाची अनेक कारणे असू शकतात, आपण त्याकडे जाणार नाहीये, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जे की शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ दिला जातोय त्यामध्ये अतिशय दिरंगाई केली जाते. पीएम किसान योजनेचा लाभ आपल्याला वेळेवरती भेटतोय, परंतु नमो शेतकरी योजनेचा लाभ हा आपल्याला वेळेवरती भेटत नाही. आणि नमो शेतकरी योजनाच नाही तर पीएम किसान योजना असेल, त्यानंतर राज्य शासनाने आपल्याला ज्यावेळेस विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळेस वचन दिलं होतं की शेतकरी बांधवांची कर्जमाफी आम्ही योग्य वेळेत आणि 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू. तो सुद्धा प्रश्न अद्यापही पेंडिंग आहे. जसं की सांगितलं जातं की जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांची
कर्जमाफी होणार आहे, परंतु अद्याप तोही निर्णय हा झालेला नाही किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही आणि नमो शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकरी बांधवांना वेळेवरती भेटत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की योजना बंद झाली का? परंतु मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही, कारण जर योजना बंद झाली तर राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत अपडेट जाहीर करण्यात येईल। आणि आज जर आपण पाहिलं तर पावसाळी अधिवेशन सुद्धा संपलेलं आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी शेतकरी बांधवांना आशा होती की आता तरी या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या निधीची तरतूद केली जाईल, GR निर्गमित केला जाईल आणि त्या हप्त्यांचं वितरण केलं जाईल। परंतु पावसाळी अधिवेशन देखील संपलेलं आहे आणि कुठल्याही स्थितीमध्ये म्हणजे स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत कुठल्याही स्थितीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून असेल, कृषी विभागाच्या माध्यमातून असेल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची अपडेट देण्यात आलेली नाही किंवा मग तारीख सांगण्यात आलेली नाही की या तारखेला शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे जे 9वा आणि 10वा पेंडिंग हप्ते आहे ते जमा केले जाईल। त्यामुळे शेतकरी बांधव सध्याच्या आतुरतेने वाट बघताय, तर ही आतुरता अजून किती दिवस शेतकरी बांधवांना पाहावी लागते हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे। मित्रांनो, ज्यावेळेस राज्य शासन असेल, कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट जाहीर केली जाईल किंवा मग 9व्या आणि 10व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केली जाईल की या तारखेला शेतकरी बांधवांना नमोचा 9वा आणि 10वा म्हणजे एकत्र 4000 रुपये दिले जाणार, त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच ही माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केली जाईल। तोपर्यंत माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।